कोणती गोष्ट आवडली प्रत्येक विद्यार्थ्यांकडे यायला पाहिजे इन्स्टिट्यूट मध्ये म्हणजे सपोर्ट एक्सिट्यूट आता याला नाही सपोर्ट सगळ्यात मोठा सपोर्ट टीचिंग युट्यूब वरती क्लासेस भेटताय तुम्हाला सगळं एक्सपर्ट बसले युट्यूब वर पण त्यानंतर सपोर्ट नाही जर मॉरली तुम्हाला फोकस करायला आहे आम्ही तुमच्यासोबत एका जण असलं तर मला दोघी सोबत जातात तसं आणि मी इथं आल्यानंतर ते कळले की तुम सपोर्ट होईल म्हणून चाललं नाही तर मग काय बरेच वेळेस पहिले क्लास केले ना मी डिजिटल मार्केटिंगचे सॉफ्टवेअर टेस्टिंगचे तर त्यांनी काय केलंय रेकॉर्डेड देऊन दिले त्यानंतर 0 सपोर्ट 6-7 महिने झाले त्यानंतर आपल्याला पुढचं चित्र क्लिअर करतो बऱ्याच वेळेस मी इथं आलो सरांना विचारतो डिस्कस करतो काय करू शकतो आता हे इंटरव्ह्यूची प्रोसेस झाली ती स्टेप बाय स्टेप पूर्ण सरांना सांगितली आहे की सर असं चाललंय हे डॉक्युमेंट लागता येते पण त्यांनी वेळोवेळी जसं सांगितलं त्या हिशोबाने सर एकही म्हणजे माझ्या माइंडने चालते पण सरांना विचारूनच केलं सगळं दोघी सरांना मला एवढं म्हणजे कॉन्फिडन्स काय प्रत्येक विद्यार्थी वाटतं स्टार्टिंगला पहिले 1-2 इंटरव्ह्यू पण होते की कसं द्यायचं काय द्यायचं आपला आतला विषय फोकस तिथं आपलं सांगणार प्रॅक्टिकली 2 विषय 2-3 दिवस पहिला 1-2 इंटरव्ह्यूला सिलेक्ट झाला होतो पहिल्यापासून सेलचा कॉन्फिडन्स असल्यामुळे तो चालून द्यायचा मग हळूहळू वाढत गेल्यानंतर मला झालं की ओके समोरचा पर्सन आपल्या हातात तोही फ्रेशर लागलाय HR म्हणा तो इकडे तिकडे क्वेश्चन फक्त विचारतो माहिती आहे का त्यांचं फक्त एक पहिली फ्रेम असते माहिती आहे माहिती त्यातून वाटलं माहिती कॉन्फिडेंटली बोललं नाही काय वाटतं की खोटे मग विकले आता ना बरोबर क्लास चालू असताना ते वारंवार म्हणतात करताय का समजतंय का जोपर्यंत समोरच्याचा रिस्पॉन्स भेटत नाही तोपर्यंत ते पुढे जात नाही ते भारी शिकवताना आता मला पण बऱ्याच मुलांना जे आमच्या बॅच मला जे कळत होते त्यांना समजावून सांगितलं तर बरेच मुलं आहे ना मी कडनं त्यांना समजवतोय जी स्टेप आहे सर्व आहे तर तिकडनं रिस्पॉन्स नाही राहायचा 1 साइडेड राहायचं मी तर कन्फ्युज झाले की ऐकताय का नाही ऐकताय की झोपलेत ते काय मग विचारता काय ऐकतायत का तुम्ही म्हणजे हा सर ऐकतोय प्रेमाने असं त्यानंतर मला कॉन्फिडन्स हा ऐकताय मग चला आपण तर इकडनं काय होतं की इकडनं जो टीचर असतो जीव तोडून सांगतो समोरच्याला तिकडनं रिस्पॉन्स नसला ना मग याला वाटतं की मी 1 साइडेड बोलतो 2 साइड कम्युनिकेशन असतं तर बेस्ट म्हणजे आहेच आपल्या क्लासमध्ये आहे जी कन्सेप्ट क्लिअर होती जोपर्यंत होतं विचारा केव्हा आता विचार बेस्ट